नमस्कार मित्रांनो, ट्रेड विथ पी केमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या 2.5 महिन्यानंतर फर्स्ट टाईम माझा एस-एल गेलेला आहे. मित्रांनो, मार्केट सुरुवातीला ट्रॅपिंग होतं, प्रीमियममध्ये खूप डिके झाला. एस-एल हंट करून मार्केटनं नंतर टार्गेट पण दिलं, परंतु एस-एल हा एस-एल असतो, तो ॲक्सेप्ट केला पाहिजे. हाच आजचा सर्वांचा लॉस आहे. प्रॉफिट फक्त नाही टाकत, मी लॉस पण टाकतो. तर ह्याचं रिझन काय नक्की बघा. आपल्या सेलिंग झोनमध्ये कॅन्डल आहे. आता सेलिंग झोनच्या वरती जर आपल्याला क्लोजिंग किंवा सेलिंग झोनमध्ये क्लोजिंग झालं आणि त्याच्यावरती सस्टेन केलं तर आपण सीई साईडचा ट्रेड प्लॅन करणार आहे, नाहीतर आपण पीई साईडचा सेटअपसाठी प्रिपेअर राहणार आहोत. आणि सीई साईडला ट्रेड घ्यायचा झाला तर 24,400चा सीई आपण 173 आहे त्याचा हाय आहे, म्हणजे 174च्या वरती बाय करू शकतो. 24,400चा सीई आपण प्लॅन करतो 174च्या वरती. ओके. आणि जर आपल्याला डाऊन साईडचा सेटअप भेटत असेल तर 24,450च्या पीईमध्ये आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत. जो ट्रेड ॲक्टिव्ह होईल तिथं आपण एंट्री घेणार. इथं तुम्ही बघू शकता, आज आपण टोटली दोन्ही ट्रेडमध्ये लॉस आहोत, कारण का मार्केट आपल्या झोनमध्येच आहे आणि मार्केटनं कम्प्लिटली ट्रॅपिंग केलं आहे. इथं प्रीमियम वाईज पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपली प्रीमियम वाईज एंट्री ठरली होती 173च्या वरती. 174च्या वरती मार्केट थोडंसं गेलं आणि तिथून खाली त्यानं एस-एल हिट केला. त्यानंतर पीई साईडला आपली एंट्री ठरली होती 167च्या वरती. मार्केट जरासं वरती गेलं आणि पुन्हा एस-एल हिट केला. त्यामुळे मित्रांनो, एखाद दिवस असतो जो आपल्याला स्टॉप लॉस देतो, तो स्टॉप लॉस ॲक्सेप्ट करणं हे आपलं ट्रेडर म्हणून पहिलं काम आहे. आणि जोपर्यंत तुम्ही लॉसेस बेअर करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर पण होऊ शकत नाही. मित्रांनो, सलग 2.5 महिन्यानंतर पहिल्यांदा आज एस-एल गेलेले आहेत. त्यामुळे मला याचं काही वेगळं वाटत नाही, परंतु जे लॉससाठी भितात त्यांच्यासाठी ट्रेडिंग कधीच असू शकत नाही. थँक्यू सो मच. कधी कधी सेटअप जरी बरोबर असला तरी मार्केट तुमचा एस-एल घेतच. इथं बघा, आपली एंट्री होती 174ला. एंट्री ॲक्टिव्ह झाली आणि त्यानंतर मार्केटनं रेड कॅन्डलमध्ये आपला एस-एल घेतला आणि एस-एल देऊन टार्गेट दिलेला आहे. परंतु मार्केटमध्ये ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी लगेच मोमेंटम होत नाही, रेंगाळून मोमेंट होते, परंतु एस-एल घेऊन टार्गेट दिलं काय प्रॉब्लेम नाही, नो इश्यू. डिसिप्लिन ट्रेडर यालाच म्हणतात की रिग्रेट करायचं नाही आणि नेहमी एकच माइंडसेट ठेवायचा. प्रॉफिट होते, लॉस होते. कधी कधी माणूस काय करतो, प्रॉफिट झाल्यानंतर खूप आनंदी होतो आणि लॉट साईज इन्क्रीज करतो, आणि ज्यावेळी लॉस होतो त्यावेळी लॉस मोठा असतो. त्यामुळे डिसिप्लिन खूप गरजेचं आहे.